हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे डेफिनेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शनमधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो शोधायचा आहे, आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे बटरेस. BUTTRESS. बटरेस म्हणजे काय होतं तर इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ ऑर जस्टिफिकेशन फॉर. रेनफोर्स म्हणजेच काय देणे, आधार देणे किंवा टेका देणे, टेकू देणे, त्याला म्हटलं जातं बटरेस. ओके, बटरेस म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर आधार देणे. बटरेस म्हणजे होते मराठीमध्ये आधार देणे किंवा टेकू. त्याचं डेफिनेशन काय आहे, इन्क्रीज द स्ट्रेंथ, स्ट्रेंथ इन्क्रीज करणे आधार देऊन, ऑफ ऑर जस्टिफिकेशन फॉर आणि रेनफोर्स. सिनोनिम्स आहेत स्ट्रेंथेन, रेनफोर्स, फॉर्टिफाय आणि सपोर्ट. आणि अँटोनिम्स आहेत अंडरकट, अंडरमाइन आणि वीकन. परत एकदा बघूया आपण काय होतं बटरेस म्हणजे. सो बटरेसचं डेफिनेशन आहे इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ ऑर जस्टिफिकेशन फॉर रेनफोर्स, आणि त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं आधार देणे किंवा टेकू. सिनोनिम्स आहेत स्ट्रेंथेन, रेनफोर्स, फॉर्टिफाय आणि सपोर्ट. आणि अँटोनिम्स आहेत अंडरकट, अंडरमाइन आणि वीकन. आता सेंटेन्समध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे ते बघूया. अ मास ऑफ circumstantial evidence buttresses the prosecutor's case. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, परिस्थितीजन्य पुराव्यांचा एक मोठा संच सरकारी वकिलांच्या खटल्याला बळकटी देतो, असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. परत एकदा सांगते काय आहे सेंटेन्स. अ मास ऑफ सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स बटरेसेस द प्रॉसिक्युटर्स केस. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर परिस्थितीजन्य पुराव्यांचा एक मोठा संच सरकारी वकिलांच्या खटल्याला बळकटी देतो, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट आहे वर्ड जंक्चर. जंक्चरचं डेफिनेशन आहे अ पर्टिक्युलर पॉइंट इन इव्हेंट्स ऑन टाइम. म्हणजे काय होतं, एखादी घटना किंवा वेळेतील एखादा विशिष्ट जो पार्ट असतो, बिंदू असतो, पॉइंट असतो, त्याला म्हटलं जातं जंक्चर, किंवा आपण मोमेंट म्हणू शकतो, क्षण म्हणू शकतो. तर जंक्चर म्हणजे काय होतं मराठीमध्ये क्षण, मोमेंट, परिस्थिती किंवा घटना किंवा वेळेतील एक विशिष्ट बिंदू म्हणजे होतं जंक्चर. परत एकदा बघूया जंक्चरचं डेफिनेशन आहे अ पर्टिक्युलर पॉइंट इन इव्हेंट ऑर टाइम. म्हणजेच काय तर क्षण, परिस्थिती, घटना किंवा वेळेतील एक विशिष्ट बिंदू. सिनोनिम्स आहेत पॉइंट, पॉइंट इन टाइम, टाइम आणि मोमेंट. आणि अँटोनिम्स आहेत क्लेफ्ट, क्रॅक आणि सर्वे. ओके, काय आहे सिनोनिम्स जंक्चरचे, पॉइंट, पॉइंट इन टाइम, टाइम आणि मोमेंट. आणि अँटोनिम्स आहेत क्लेफ्ट, क्रॅक आणि सर्वे. सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलं बघूया आपण जंक्चरला. द प्लेन क्रॅश्ड ॲट द जंक्चर ऑफ 2 माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजे होतं पर्वत. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे, 2 पर्वतांच्या संगमावर विमान कोसळले. काय आहे, द प्लेन क्रॅश्ड ॲट द जंक्चर ऑफ 2 माउंटेन्स म्हणजे 2 पर्वतांच्या संगमावर विमान कोसळले. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रुटिनी. स्क्रुटिनीचे डेफिनेशन आहे क्रिटिकल ऑब्झर्वेशन ऑर एक्झामिनेशन. क्रिटिकल ऑब्झर्वेशन ऑर एक्झामिनेशन म्हणजे काय होतं तर तपासणी करणे, पडताळणी करणे, छाननी करणे, त्याला म्हटलं जातं स्क्रुटिनी. ओके, तर स्क्रुटिनी म्हणजे काय होतं मराठीमध्ये छाननी, तपासणी किंवा परिनिरीक्षण म्हणजे होता स्क्रुटिनी. सिनोनिम्स आहेत केअरफुल एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन आणि सर्वे. आणि अँटोनिम्स आहेत ग्लान्स आणि कर्सरी लुक. परत एकदा बघूया स्क्रुटिनी म्हणजे होतं क्रिटिकल ऑब्झर्वेशन ऑर एक्झामिनेशन. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये छाननी, तपासणी किंवा परिनिरीक्षण.
आणि सिनोनिम्स आहेत त्याचे केअरफुल एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन आणि सर्वे, आणि अँटोनिम्स आहेत ग्लान्स आणि कर्सरी लुक. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया स्क्रुटिनीला. एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लोकल गव्हर्नमेंट वॉज प्लेस्ड अंडर स्क्रुटिनी. म्हणजे काय होतं, सेंटेन्सचा अर्थ काय होतो, स्थानिक सरकारच्या प्रत्येक पैलूची तपासणी करण्यात आली. परत एकदा सांगते, एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लोकल गव्हर्नमेंट वॉज प्लेस्ड अंडर स्क्रुटिनी म्हणजे होतं स्थानिक सरकारच्या प्रत्येक पैलूची तपासणी करण्यात आली. नेक्स्ट आहे स्ट्रिनियस, STRENUOUS. स्ट्रिनियसचं डेफिनेशन आहे रिक्वायरिंग ऑर युजिंग ग्रेट एफर्ट्स ऑर एक्झर्शन. म्हणजे असं काही ज्याकरता शारीरिक आणि मानसिक याची खूप प्रयत्न लागतं त्याला म्हटलं जातं स्ट्रिनियस. म्हणजे कठोर परिश्रम सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सो स्ट्रिनियस म्हणजे काय होतं मराठीमध्ये, परिश्रम. जोरदार किंवा दमवणारे किंवा शारीरिक आणि मानसिक खूप प्रयत्न लागणारे याला म्हटलं जातं स्ट्रिनियस. ओके, सिनोनिम्स आहेत अर्डियस, डिफिकल्ट, हार्ड, टफ आणि टॅक्सिंग, आणि अँटोनिम्स आहेत इझी, एफर्टलेस, हाफ हार्टेड आणि फेबल. परत एकदा बघूया आपण स्ट्रिनियस म्हणजे काय होतं. तर स्ट्रिनियसची डेफिनेशन आहे रिक्वायरिंग ऑर युजिंग ग्रेट एफर्ट्स ऑर एक्झर्शन. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणण्यात येतं, तर परिश्रम, कठोर परिश्रम, जोरदार किंवा दमवणारे किंवा शारीरिक आणि मानसिक खूप प्रयत्न लागणारे त्याला म्हटलं जातं स्ट्रिनियस. सिनोनिम्स आहेत अर्डियस, डिफिकल्ट, हार्ड, टफ आणि टॅक्सिंग, आणि अँटोनिम्स आहेत इझी, एफर्टलेस, हाफ हार्टेड आणि फेबल. सेंटेन्स मध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे, द गव्हर्नमेंट मेड स्ट्रिनियस एफर्ट्स टू अपग्रेड द क्वालिटी ऑफ द टीचिंग प्रोफेशन. ओके, सेंटेन्स पूर्ण होतो प्रोफेशन. तर काय आहे, द गव्हर्नमेंट मेड स्ट्रिनियस एफर्ट्स टू अपग्रेड द क्वालिटी ऑफ द टीचिंग प्रोफेशन. या सेंटेन्सचा मीनिंग काय होतो मराठीमध्ये, तर सरकारने शिक्षकी पेशाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न केले. ओके, द गव्हर्नमेंट मेड स्ट्रिनियस एफर्ट्स टू अपग्रेड द क्वालिटी ऑफ द टीचिंग प्रोफेशन म्हणजे सरकारने शिक्षकी पेशाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न केले. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय होतं, अ सिस्टीम ऑफ नेमिंग थिंग्स. म्हणजेच काय करणे, नामपद्धती किंवा संज्ञा, त्याला मग काय म्हटलं जातं, नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. ओके, किंवा नावाचे जे परिभाषा असते त्याला म्हटलं जातं नॉमेनक्लेचर. सो नॉमेनक्लेचर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, नाम पद्धती किंवा संज्ञा किंवा नावे किंवा परिभाषा. ओके, काय आहे नॉमेनक्लेचर म्हणजे अ सिस्टीम ऑफ नेमिंग थिंग्स. म्हणजे होतं नामपद्धती, संज्ञा, नावे किंवा परिभाषा. नेक्स्ट आहे ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे आहे कॅपेबल ऑफ बिंग इंटरप्रिटेड इन टू वेज. म्हणजेच काय, तर एकापेक्षा जास्त अर्थ असणारा. म्हणजेच काय होतं, तर अनेकार्थी. अनेकार्थी म्हणजे काय होतं, एकापेक्षा जास्त म्हणजे 2 असू शकते, 3 असू शकते, जास्त असू शकते, त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस. कॅपेबल ऑफ बिंग इंटरप्रिटेड इन टू वेज त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस. सो ॲम्बिग्युअस म्हणजे काय होतं मराठीमध्ये, त्याचा अर्थ अस्पष्ट, एकापेक्षा जास्त अर्थ असणारा किंवा अनेकार्थी म्हणजे होतं ॲम्बिग्युअस. नेक्स्ट, मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे स्टीप डोअर. स्टीप डोअरची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, STEVEDOR. आणि स्टीप डोअर म्हणजे काय होतं,
माल लावणारा किंवा उतरवणारा जो कामगार असतो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये स्टीव्हडोअर. ओके, आणि स्टीव्हडोअरची करेक्ट स्पेलिंग काय आहे? STEVEDORE. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं स्टीव्हडोअरला? माल लावणारा किंवा उतरवणारा कामगार. नेक्स्ट आहे टॅक्सिडर्मिस्ट. टॅक्सिडर्मिस्टची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, TAXIDERMIST. आणि टॅक्सिडर्मिस्ट म्हणजे काय होतं? जो प्राण्यांना जतन करून ठेवतो त्याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मिस्ट. प्राणी किंवा पक्षी आहे त्यांची जे कातडी असते, त्यांचे जे शरीर असते त्यांच्यामध्ये काही पण भरून, कापूस भरून, काही पण भरून जो जतन करून ठेवतो त्याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मिस्ट. ओके, सो टॅक्सिडर्मिस्ट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? प्राणी जतन करणारा किंवा प्राणी आणि पक्षी इत्यादी शरीरे भरणारा. त्यांचे जे कातड्या असतात प्राणी किंवा पक्ष्यांच्या, त्याच्या कातडीमध्ये, त्यांच्या शरीरांमध्ये काही पण भरून तो जतन करून ठेवतो त्याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मिस्ट. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे विथ बेल्स ऑन. विथ बेल्स ऑनचं मीनिंग आहे वेन यू आर डिलाइटेड अँड ईगर टू गो समवेअर यू आर सेट टू गो विथ बेल्स ऑन. म्हणजेच काय आहे? उत्सुकतेने किंवा उत्साहाने काहीतरी करणे किंवा कुठेतरी जाणे त्याला म्हटलं जातं विथ बेल्स ऑन. ओके, सो विथ बेल्स ऑनचं काय होतं मराठीमध्ये मीनिंग? उत्सुकतेने किंवा उत्साहाने काहीतरी करणे किंवा कुठेतरी जाणे त्याला म्हटलं जातं विथ बेल्स ऑन. वेन यू आर डिलाइटेड अँड ईगर टू गो समवेअर यू आर सेट टू गो विथ बेल्स ऑन. म्हणजेच उत्सुकतेने किंवा उत्साहाने काहीतरी करणे किंवा कुठेतरी जाणे म्हणजेच विथ बेल्स ऑन. नेक्स्ट आहे चेज युअर टेल. चेज युअर टेलचं मीनिंग स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाइम अँड एनर्जी डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स बट ॲक्च्युअली अचिव्हिंग टू लिटिल. म्हणजेच काय करणे? खूप काही प्रयत्न करणे पण त्या प्रयत्न करूनही काही न मिळवणे, काही यश न मिळवणे त्याला काय म्हटलं जातं? चेज युअर टेल. ओके, खूप काही प्रयत्न करूनही काही साध्य न करणे त्याला म्हटलं जातं चेज युअर टेल. मराठीमध्ये त्याचं मीनिंग काय होतं? खूप प्रयत्न करूनही काहीही साध्य न करणे किंवा खूप व्यस्त असूनही कमी यश मिळवणे म्हणजे होतं चेज युअर टेल. ओके, सो हे आहेत आपल्याचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम, मराठीमधले मीनिंग्स, सेंटेन्सेस वाचून घ्या. सेंटेन्सचे मीनिंग सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मराठीमध्ये, ते सुद्धा परत एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि जे पण मराठीतले मीनिंग्स आहेत ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. स्वतःच्या मनाने सुद्धा जे वर्ड्स आहेत ते घेऊन किंवा सिनोनिम्स घेऊन त्याचे सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.